या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटते, पाहूया आपण। पोलिसांचा तपासच संशयास्पद रीतीने होत होता। त्यात बदलापूर प्रकरणात शाळेची संबंधित संस्थाचालक आपटे अजूनही फरार आहे, त्याला अटक का केलं गेलं नाही, या सगळ्या प्रकरणाची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी दिलेली नाहीत। सबब या प्रकरणात हलगर्जीपणा करणारे हे सगळे जे पोलीस कर्मचारी आहेत ते तात्काळ निलंबित व्हायला हवेत। या प्रकरणामध्ये संबंधित सगळ्या आरोपींची आणि तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा नार्को टेस्ट व्हायला हवी। या प्रकरणाची CBI चौकशी होणं गरजेचं आहे। आणि आता तरी सत्तेचा मोह सोडून थोडी तरी कायद्याची चाड म्हणून, कारण म्हातारी वेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो, म्हणून तरी देवेंद्रजी राजीनामा देणार आहात का तुम्ही? असं आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। हे लोक म्हणतात की तो विकृत होता, मग हे शाळेच्या प्रशासनाला माहीत नव्हतं का? त्याच्यात 3 बायका हे आत्ता झाल्या का? शाळेचे सचिव आणि जे इन्व्हॉल्ड लोक आहेत त्यांना आतापर्यंत अटक झाली नाही। कुठली मोठी गोष्ट बाहेर आलेली आहे का? आणि ती दाबण्यासाठी हा प्रयत्न आहे का? पोलीस ट्रेन नसतात का? ह्याला बंदूक चालवता येत होती का? ते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संदिग्ध आहेत आणि काहीतरी मोठी गोष्ट इन्व्हेस्टिगेशनमध्ये बाहेर आली का आणि ती दाबण्यासाठी हा प्रयत्न होत आहे का? हा सरळ आमचा आक्षेप आहे। याच्यात चौकशी झाली पाहिजे आणि सत्य बाहेर आलं पाहिजे। अशा पद्धतीने एन्काउंटर होणे म्हणजे केस संपवणे, हा सरळ प्रश्न आहे। पोलिसांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला अशी माहिती मिळते। याचाच अर्थ असा आहे की त्या मुख्य आरोपीला संपवून इतर आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत का? पोलीस करतायत म्हणजे गृह खातं करताय का? शासन करताय का? अशी शंका घेण्याची त्या ठिकाणी पूर्णतः शक्यता दिसते आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी। नुकतीच अक्षय शिंदेला गोळीबार लागल्याची घटना ऐकण्यात आली। हा गोळीबार म्हणजे पोलिसांच्या चकमकीमध्ये त्याचा मृत्यू झाला असं कळलं। माझा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की अक्षय शिंदेच्या हाताला पोलिसांची बंदूक लागलीच कशी? एवढा हलगर्जीपणा कसा असू शकतो? जे मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांना आम्ही स्कॉटलंड नंतरच्या पदावर बघतो किंवा तेवढा जो आहे त्यांचं काम, माझी पद्धत आहे, अशांकडून असा हलगर्जीपणा होऊच कसा शकतो? एका ठिकाणी ही घटना आणि दुसऱ्या ठिकाणी हेही आहे की त्या शाळेच्या संस्थाचे जे सेक्रेटरी आहेत आपटे, ते अजूनही फरारी आहेत, अजूनही त्यांना पोलीस पकडू शकलेले नाही। आणि अशा वेळी आज जी चकामक झाली आणि जी पोलिसांना त्या ठिकाणी जखमी करण्याचं काम झालं आणि त्याच्यानंतर एन्काउंटरमध्ये जो अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। या सर्व प्रकरणामध्ये पाणी कुठे मुरतंय का, याच्या मागचे कोण सूत्रधार आहेत का, याची चौकशी व्हायला पाहिजे। आणि आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा एवढा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। एक तर मुली सुरक्षित नाहीत आणि त्याच्यावर जर असं पोलिसांच्या माध्यमातून एवढं हलगर्जीपणा होत असेल किंवा अशा तऱ्हेने घटना होत असतील तर मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय तुम्हाला आता उत्तर द्यावं लागेल। उपमुख्यमंत्री महोदय, आपल्याला राजीनामा दिला पाहिजे। खरं तर जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि म्हणून या पूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती CBIच्या माध्यमातून झाली पाहिजे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणामध्ये राजीनामा दिला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो। त्याच्या पूर्व पत्नीने एक तक्रार केली होती लैंगिक अत्याचाराची। त्या संदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला नेण्यात येत होतं। त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला, पोलिसावर फायर केलं, हवेत फायर केलं। त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे। या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अजून अधिकृत घोषणा करायची आहे, पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा। त्यामुळे हे कुठलंही प्रवोक किंवा याच्यामुळे झालेलं नाही, तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेला हा गोळीबार आहे, ज्याच्यामध्ये या आरोपीचा मृत्यू झालेला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।